ताई आधी तुझं नाव सांग बरं. माझं नाव तनिषा केस्ते. तनिषा. बरं सगळ्यात आधी मला सांग की तू काय करतेस? मी सध्या बी.टेक बायोटेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट इयर करते. काय सांगशील आईबद्दल? तू काय सांगशील? माझ्या आयुष्यात ही एक सेंटर पॉईंट असं म्हणता येईल तिला, किंवा ध्रुवतारा जो असतो तशा टाईप म्हणता येईल. वा. आणि सर्वस्वच आहे. कसं असं ना बाळा की आपल्याला आपल्या घरामध्ये आई असते, ती कष्ट करत असते, पण बऱ्याच वेळा ते कष्ट दिसून येत नाहीत, कारण आपण ना खूप ग्रँटेड धरतो आपल्या आईला, की आपण गृहीत धरतो की आई आहे ना, आई हे करेलच. आईचे हे जे कष्ट जेव्हा ती करत होती, काय वाटत होतं तुला ह्या सगळ्या तिच्या प्रवासाबद्दल? तेव्हा लहानपणी जे एवढं कळत नव्हतं, पण आता मोठं झाल्यावर ते रिकॉल केल्यावर कळतं की खरंच तिने खूप कष्ट घेतलेत आणि खूप तिचा स्ट्रगल झाला आहे ह्याच्यातून. आणि आत्ता मला जेवढं तिला सपोर्ट करता येईल, जेवढं जमतं आहे तेवढं मी तिला करते. आणि छान वाटतं की एवढ्या सगळ्यातून पण ती एवढं छान सगळं दररोज ती करत असते, छान हसते, खेळते आणि छान वाटतं असं. कारण की ही खूप आहे ना, लोकांना बाहेरच्या पण सोसायटल जे बॅटल्स आहेत ते फाईट करत आणि स्वतःचा ग्रोथ पण त्यासोबत करत, ही एक अवघड गोष्ट आहे आणि ते तिने केलं. वा. विदाऊट कंप्लेन करता. ते एक खूप मोठी गोष्ट वाटते मला. खूप सुंदर तू आईबद्दल सांगितलेस. मला आता आईला मला विचारायचं की हा कसा होता प्रवास आणि तू काय करतेस? म्हणजे मी फ्रीलान्सिंग व्हिडिओ एडिटर आहे. ओ अच्छा. आणि सध्या मुंबई आकाशवाणीमध्ये मी ब्रॉडकास्ट असिस्टंट म्हणून पण काम करते. अरे वा, क्या बात आहे. हो हो. सो आपलं फील्ड हे बऱ्यापैकी अनसर्टन असतं, नक्कीच. याची जाणीव होती. हो. त्यामुळे माइंडसेट होता. माझ्या बाबतीत जरा असं आहे की मी काम करताना मला ते किती अवघड आहे याचं आधीच त्या गोष्टींची जाणीव नाही झाली. केल्यानंतर मला जाणवलं, अरे ही इतकी अवघड गोष्ट होती, ती आपण अशी केली. मग पहिल्यापासून मुंबई? नाही, मी माझं माहेर कोल्हापूर आणि लग्नानंतर मी पुण्याला होते. अच्छा. मग आमच्या सेपरेशननंतर मी मुंबईला शिफ्ट झाली आहे. मुंबईत मी पुन्हा शून्यातून कामं मिळवत आत्ता स्वतःचं घर यावर्षी घेतलं. हे खरंच कौतुकास्पद आहे आणि एवढं बोलत तो सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो काय सांगशील तू? प्रत्येक स्त्रीमध्ये ना शक्ती असते, ती जेणे तिने ओळखावी स्वतःची. आणि मी खूप नशीबवान आहे की मला फार लवकर माझ्यातल्या ॲबिलिटीज, माझ्यातल्या क्वालिटीज, माझ्यातला मला काय करायचं आहे ह्यातल्या क्लॅरिटीज सगळ्या गोष्टी होत्या. अच्छा. पण मग कोल्हापूरवरून मुंबईत आलीस, कसं काय मग त्यावेळेला? म्हणजे पहिला प्रश्न हा असतो की राहायचं कुठे. हा पहिला प्रश्न तू कसा काय सोडवलास? बेधडक आले मुंबईला. खरं तर अकाउंटमध्ये मला सांगायला थोडं हे होईल, पण माझ्या अकाउंटमध्ये फक्त 200 रुपये होते. आणि मला एक इंटरव्ह्यूचा कॉल आला होता भांडूपला. मला कुठे यायचं असतं, भांडूपला कसं उतरायचं असतं, काहीच नॉलेज नव्हतं. पण मी विचारत ठाण्याला उतरले, ठाण्याहून पुढे भांडूपला गेले. तिथून रिटर्न येताना मला त्यांनी पास केलं, तुम्हाला ते पुढच्या 1 आठवड्याभरात जॉईन करायचं आहे. पण पुढे मी काय करू, पैसे नव्हते मला येण्यासाठी. सो मी जात असताना पुण्यात उतरले आणि मी 3-4 वर्षापूर्वी एका विद्यार्थिनीला मदत केली होती पुण्यात असताना. आणि तिने मला जीपे केले पैसे 4,000 रुपये 3-4 वर्षांनी. सो मला असं झालं की आपण प्रयत्न करतोय, प्रयत्न केल्यानंतर देव आहे कुठेतरी, तो बघतोय. आणि त्याने मला तेव्हा अक्षरशः म्हणजे तिने देवाच्या रूपानेच मला मदत केली. आणि मग तिथून सुरुवात झाली. मग मी ज्या ऑफिसमध्ये जॉब करत होते त्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट घेतलं आणि मग मी 2 महिने PGमध्ये राहिले. मग तिथून पैसे साठवले. मग मी छोट्या 1 RKमध्ये घर घेतलं, तिथे काही वर्ष राहिली. मग पुन्हा 1 BHKमध्ये राहिले. असं तो एक ग्राफ मी डिझाईन केला. ॲक्च्युली मी आधी प्लॅन केला होता की 2025ला माझं घर मला करायचंच आहे. अच्छा. मी 2019ला मुंबईत आले. आणि हे कधी केलं होतं प्लॅन? 2019. कसं होणार आहे माहिती नाही, पण मला घ्यायचं आहे असं. सो तो एक प्रवास